हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. या व्लॉगमध्ये माय शिकवणार आहे DIY दोरी काय आहे ते मी पुढे कैचीची वगैरे पूर्ण काचीच व्हिडिओ गरज नाही. शेवटपर्यंत बघितल्यावर कळवूनच जाईल. व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी दाखवलेली आहे आणि माय जे काही कर राहिली त्याच्यावरून पण तुम्हाला कळालेच असेल की DIY दोरी ही कशापासून बनलेली आहे. मी असं की ज्यांच्याकडं साडी घातली जात नाही किंवा त्यांच्याकडं नाहीच. जर मुलं वगैरे राहत असतील ती वेगळी गोष्ट राहिली, पण ज्यांच्याकडं आई, आजी, बहीण, मावशी, ताई, अक्का जे कुणी आहे आणि असं शक्यच नाही की असं कुणी आमच्याकडं नाही म्हणायला. तर असो, पण यांच्याकडं साड्या मात्र खूप साऱ्या असतात आणि कितीही असल्या साड्या तर त्या कमीच असतात. ते मात्र नक्की कोणीच कुणाला साडी फाडायला देणार नाही. त्यामुळं आणि फेकू पण वाटत नाही. किती खराब साड्या झाल्या तरी बी त्या घड्या करू करू कपाटात जाऊन बसतात. मग त्या कपाटात राहिलेल्या साड्या अशाच काही दिवस पुसतात आणि खराब होऊन जातात. त्या साड्या अजून खराब होऊ नये त्यासाठी आमची माय हे असं प्रकारे मस्त असं घरच्या घरी DIY बनवत आहे. कारण का माईला प्रत्येकांच्या वेगवेगळ्या लग्नामध्ये एवढ्या जास्त साड्या आल्यात आणि तिला घालून घालून एवढा कंटाळा आला. मग अशाच कशा टाकून द्यायच्या, कशाला टाकून द्यायच्या, 10 गोष्टी मला सुनावल्या आणि लागली आपण आपल्या काम करायला. जाड दोरी तुम्हाला बनवायची असतील तर साडीचे 2च काप करायचे आणि जर थोडीशी छोटी बनवायची तर त्याचे काप वाढायचे. तर माईने या नऊवार साडीची दोरी बनवायला घेतलेली आहे. नऊवार साडीचे 4 भाग करून घेतलेले आहेत उभे आणि त्याला एकत्र असं छान दोऱ्यानं मस्त गोदड्याच्या शिवून घेतलेलं आहे आणि माईची शिवून घ्यायची पण पद्धत तर बघा किती पटापट पटापट छान अशी शिवून घेतलेत आणि ओळखायला पण येत नाही जेव्हा दोरी बनून तयार होते की कुठं ठिगळ पण लावलेलं आहे का. दोरी ही एकसारखी एक समान छान अशी बनून तयार होऊन जाते. माझ्याकडे तर एवढ्या दोऱ्या बनवून साईडला दिल्यात बनवते पण माईने आता सांगायचं कामच सध्या नाही. कुठं जिथं टाकू तिथं बांधलेल्या ज्या त्याला दोऱ्या मागच्या वेळेस दिसतात सगळीकडे ते पॅच होतं माझ्याकडं माईने तेव्हा स्वतः पण असं पॅच बनवलेल्या आहेत. मग ते खिळ लावले ओढणीची आता दोरी मस्त असो लगे की कपड्याची दोरी असो, उभा कपडा दिसला की माय लगेच फाडणार आणि हा दोरी आता बनवणार. दंड फाडायला नऊवारी बऱ्याच साडी भारी असो का आता लय सहावारी असो, हाणावले थोडीफार खराब झालेला मॅचिंग कोणताही मॅचिंग कपडा असो त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या ह्या बनवून पुढे फेकून न देता प्रत्येक जी वस्तू आहे ती खराब झालेली तिला काहीतरी जुगाड करून माय कामात उपयोगात आणणारच आणि त्याचपैकी हे एक आहे काय साडीची मस्त अशी बनवलेली मायने दोरी. आणि दोरी तर काय, दोरीचा वापर आपण खूप साऱ्या कामामध्ये करू शकतो. इथं माझी छोटी पण बेबी माय करायली तसंच आपण पण नकल करण्याचा प्रयत्न करायली आणि ती पण आमच्या या कामामध्ये थोडंसे हातभार लावायली. मी इकडे व्हिडिओ करायले आणि माझी बेबुली माईसारखंच करायचा प्रयत्न करायली. मध्येच दोरा हातात घ्यायली तर मध्येच ओढणी हातात घ्यायली. मग काय मुली गेली झोपी आणि मग वापस आम्ही लागलो कामाला. एक तुकड्याचं एक काठ बांधलं बाहेर तिकडं दूरवर गॅलरीला आणि एक काठ बांधलं छोटंसं लाकडाला आणि मग त्या छोटंसं लाकूड हातामध्ये घेऊन माईंनी पूर्ण साडीच्या जे कपडे एकमेकाला लावले होते त्याला गोल गोल पिळे घेतले आणि ते पिळे असे बारीक आणि काटे होईपर्यंत त्याला पीळ घेतला आणि त्या अर्ध्या भागापर्यंत काटकाला छान असे गोल गोल गुंडाळून घेतला आणि मग राहिलेले जे साडीचे 2 तुकडे होते त्याला वापस पिळे देऊन आहेत ते दुसऱ्या साईडच्या याला असे पिळवत 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 आणले आणि मग अशा प्रकारे ही दोरी आता बनवणं माईची चालू आहे. अर्धी दोरी बनवली आणि अर्धी दोरी बनवणं बाकी आहे. तर ती अशा प्रकारे राहिलेली दोरी बनवून छान प्रकारे दोरी बनवलेली आहे. आता या दोरीचा वापर आपल्याला आपल्याप्रमाणे कसा करायचा ते करायचा. तर माझ्या इथं तर हे कपडे वाळू घालायला हे माईंनी तर चप्पल बुटा पण त्याच्यामध्ये बांधून ठेवल्यात आणि टाळ बांधायला आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. त्याकडे तर या साडीच्या दोरीचा वापर जागोजागी माईंनी केलेला आहे. जर तुम्हाला हा माईंनी बनवलेला DIY साडीचा दोरीचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.